हॅलो, माझं नाव धनंजय आणि तुमचं सगळ्यांचं प्रयास एज्युकेशनमध्ये मी स्वागत करतो. कालच GS3 आणि GS4चे MPSC मेन्सचे पेपर झाले. त्याच्या मागच्या आठवड्यात GS1 आणि GS2 झाले होते. आणि हे पेपर पाहून एक गोष्ट तर क्लिअर आहे की MPSC मेन्सला हलक्यात घेऊन चालणार नाही. GS3च्या पेपरने तर त्याच्यावर शिक्कामार्फत केलं आहे. कसं शिक्कामार्फत केले की जे 15 मार्काचे क्वेश्चन्स होते दे आर मोर ॲनालिटिकल, UPSCच्या लेवलला मॅच करायचा प्रयत्न करत होते. मोठे मोठे प्रश्न होते, लिडिंग स्टेटमेंट दिले होते आणि MPSC ट्राय करते की त्यांची लेवल मॅच करायची UPSCला. त्याच्यानंतर प्रश्न थोडे ॲनालिटिकल लेवलला जास्त होते. हे एका साईडला आहे सगळं, म्हणजे हे रिॲलिटी काहीतरी वेगळीच आहे बरं का. म्हणजे ते म्हणतात ना, रिॲलिटी द शॅडो ऑफ आयडियाज. ही रिॲलिटी काहीतरी वेगळीच आहे आणि मार्केटमधलं परसेप्शन काहीतरी वेगळंच आहे. मार्केटमध्ये काय परसेप्शन आहे? मार्केटमध्ये परसेप्शन हे आहे की बघा आमच्या नोट्समधनं कसा प्रश्न आला, बघा हे आमच्या याच्यामध्ये पॉईंट होता. आता सिलेबसचा पॉईंट आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ, तर इन्क्लुझिव्ह ग्रोथवर MPSCने प्रश्न विचारलं तर हे लॉजिकल आहे की त्याच्यावर म्हणजे प्रश्न विचारणार आहे आणि तो येणारच आहे प्रश्न, बिकॉज तो सिलेबसचा पॉईंट आहे. 20 पॉईंटचा सिलेबस आहे GS3चा. आता 20 पॉईंटच्या सिलेबसमध्ये तर 20 क्वेश्चन येणारच आहे ना. तो सिलेबसच्या पॉईंटवरूनच प्रश्न विचारतील का बाहेर विचारणार आहे? पण मग हे जे एका साईडला जे मार्केटमध्ये हे चालू आहे ना की ते खूप भयानक आहे. आता त्याला हे करण्यासाठी मी एक स्टुडंट राहिलो आहे, मल्टिपल टाइम्स UPSCच्या मेन्स दिल्यात आणि हे जे चुकीचं चाललं आहे ना की ज्याच्यामुळे पर्टिक्युलरली हे MPSC म्हणून महाराष्ट्रातल्या मुलांचं, आणि तुम्ही पहा की प्रिपेरेशनमध्ये खेडेपाड्यातले मुलं जास्त आहेत MPSCच्या प्रिपेरेशनमध्ये. प्रॉब्लेम हा आहे की हे सगळं आहे ना मिसगायडन्स चालू आहे आणि हा मिसगायडन्स चालू आहे तर स्टार्टिंगला कळणारच नाही की मेन्समध्ये काय करायचं आहे, किती डेप्थ लागते, ॲनालिटिकल लेवल किती, आणि मग सगळं काय होणार आहे ना, आपले वर्ष वाया जाणार आहेत. सो त्या अनुषंगाने माझी कळकळीची विनंती आहे की प्लीज हे सेशन व्यवस्थित बघा, नेमकं समजून घ्या. GS1चं सेशन आदित्य सरांनी घेतलंय ते बघा, GS2चं सेशन ऋषिकेश सरांनी घेतलंय ते बघा, GS3चं मी घेतोय, GS4चं आता ओंकार सर घेतील. हे सेशन घेऊन आम्ही काही मार्केटिंग वगैरे करायला आलेलो नाही आहे की बघा आमच्या याच्यातनं नोट्समधनं कसे प्रश्न क्लेम झाले. ते जर तुम्हाला वाटत असेल की हे त्याचसाठी आलोय तर म्हणजे त्याच्यासाठी असं काहीतरी सेशन होणार आहे तर अजिबात तुम्ही हे सेशन इथं स्टॉप करू शकता. हे सेशन यासाठी आहे की बाळांनो, पुढच्या 1 वर्ष जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करणार आहे किंवा ज्यांनी आता मेन्स दिली त्यांना असं वाटतं की नाही वी आर नॉट फुल प्रिपेअर्ड, तर नेमकं काय करायचं आहे पुढच्या 1 वर्षामध्ये? तुम्ही प्रयासमध्ये या, प्रयासमध्ये नका येऊ, इट इज ऑलटुगेदर अप टू यू. पण हे मिसगायडन्स नाही व्हायला पाहिजे. ओके, सो आमच्या स्टार्टिंग फेजमध्ये आम्हाला जर गायडन्स व्यवस्थित नाही मिळालं तर आम्ही शिव्याच घालतो ना. आम्हाला असं वाटतं ना की अरे ही गोष्ट चुकीची झाली. सो ते तुमच्यासोबत नाही व्हायला पाहिजे म्हणून हे सगळा प्रपंच. सो मग आता आपण मेन याला हात घालू की नेमकं काय चालू आहे सध्या. तर प्रॉब्लेम हा आहे की 20 पॉईंटचा सिलेबस आहे आणि 20 पॉईंटच्या सिलेबसवरनं प्रश्न येणार आहे. पण MPSCने आपण जे अपेक्षा ठेवत होतो त्याच्यापेक्षा एक स्टेप पुढे जाऊन MPSCने प्रश्न थोडे डिफिकल्ट बनवले. सो सगळे असं तयार होतं की खूप स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न येणार आहे. आलेत का प्रश्न? येस, काही प्रश्न आलेत. 10 मार्कामध्ये तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न दिसतील. आय एम टॉकिंग अबाउट GS3. पण 15 मार्काच्या क्वेश्चनमध्ये लिडिंग स्टेटमेंट दिलेत त्यांनी, क्रिटिकली अनालाइज करायला विचारलंय. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काही स्पेसिफिक प्रश्न विचारलेत. ओके, आता हे सगळं जर आपल्याला पाहिलं 10 मार्काच्या मध्ये त्यांनी Wचे प्रश्न खूप जास्त विचारले, हाऊ, एक्सप्लेन, असे स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहेत 10 मार्काच्या मध्ये. पण तो पण सिलेबसचा पॉईंट आहे, त्याला पण इंटरलिंकेजेस केलेत, काही सिलेबसचे 2 पॉईंट मिळून एकत्र केले. सो मग आपल्याला कळेल की अरे अभ्यासाला MPSC मेन्सला काहीतरी डेप्थ आहे. म्हणजे असंच फक्त मी काहीतरी 4 पॉईंट रट्टा मारला झालं असं होणार नाहीये. आपल्याला एक डेप्थ लागणार आहे. जेव्हा आदित्य सरांनी MPSCचं वर्कशॉप घेतलं त्याच्यामध्ये पण तेच सांगितलं होतं की MPSC मेन्सला तुम्हाला डेप्थ लागणार आहे. सो त्या अनुषंगाने आपण आज GS3चं अनालिसिस करणार आहे. सो व्यवस्थित बघा, तुम्ही आता बघत असाल तर आपण इथं नेमकं बघणार आहे की नेमकं पेपरचे डिरेक्शन काय आणि पुढच्या वर्षी जेव्हा MPSC मेन्स देऊ तेव्हा नेमकं आपल्याला प्रिपरेशनसाठी नेमकं काय करायला लागेल ते आपण याच्यात पाहू. आता जर तुम्ही पाहिलं तर पहिली गोष्ट कसा होता पेपर, जर एका शब्दात सांगितलं की ज्यांनी ह्यावेळेस मेन्स दिली त्यांना जर विचारलं तर मी तुम्हाला अश्युअर करतो की पेपर थोडा टफ साईडला होता. 10 मार्काचे क्वेश्चन तरी सोपे होते आणि ज्यांचं UPSCचं बॅकग्राऊंड आहे, समजा आम्ही UPSC मेन्स दिलं तर आम्हाला 15 मार्काचे प्रश्न पण खूप सोपे वाटतील, बिकॉज UPSCची लेवल याच्यापेक्षा एक हाय. पण MPSCने ती लेवल मॅच करायचा प्रयत्न केलाय. 10 मार्काचे प्रश्न तरी थोडेफार स्ट्रेट फॉरवर्ड होते, पण 15 मार्काचे प्रश्न डिफिकल्ट होते. काही याच्यामध्ये लिडिंग स्टेटमेंट होते आणि ते मग एक्सप्लेन करणं, त्याच्यामध्ये 2-3 डायमेन्शन एक्सप्लेन करणं, इट्स टू डिफिकल्ट. सो आय कॅन से दॅट की पेपर थोडा टफ साईडला होता. ओके, ॲक्च्युअल एक्झाम हॉल कंडिशनमध्ये. ओके, बाहेर येऊन तर बच्चन देणं खूप सोपं आहे. बघा हे सिलेबसच्या पॉईंटमधनं प्रश्न आला, बघा हे पॉईंट तर तुम्हाला जनरेट करता येतात का, की बघा की हे कसं आहे,
हे असं प्रेडिक्ट करणं खूप सोपं आहे. ओके, पण ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये प्रेशर कंडिशनमध्ये 10 मार्काचा प्रश्न 7 मिनिटात लिहिणं, 15 मार्काचा प्रश्न 11 मिनिटात लिहिणं, इट्स टू डिफिकल्ट. आणि तेव्हा पण त्याच्यामध्ये पण 15 मार्काच्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला 5-5 मार्काचे सबसेट आले 3, तर मग ते खूपच झालं ना, बिकॉज प्रत्येकाचं दरवेळेस मला काहीतरी वेगळं लिहायचं आहे. सो त्या अनुषंगाने पेपर कसा होता, पेपर थोडा टफ साईडला होता, हार्ड होता. फर्स्ट रिएक्शन माझी अशी झाली की 10 मार्काचे ठीक आहेत, पण 15 मार्काचे प्रश्न थोडे टफ साईडला होते. सो आता इथं आपण प्रश्न डिस्कस करणार आहे की पहा या प्रश्नामध्ये काय लिहायचं काय नाही. आपल्याला पाहायचं आहे नेमकं MPSC काय ट्रेंड फॉलो करते आणि MPचं कोणत्या लेवलचं प्रिपरेशन आहे. सो आपण जेव्हा प्रिपरेशन करणार आहे तेव्हा आपल्याला कोणती लेवल आणायची आहे, सो ते एक आपण याच्यातनं आपण पाहणार आहे. दुसरं एक म्हण आहे मराठीमध्ये, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. ओके राईट, पुढच्याला ठेस मागचा शहाणा. आता आपल्याला ते बघायचं आहे की आता ज्यांनी ह्यावेळेस ठेस खाल्ली, म्हणजे ज्यांचं त्यांनी असं होतं की थोडं कॅज्युअल घेतलं होतं की काय MPSC खूप जास्त स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न विचारेल, काय डायरेक्टच प्रश्न असतील, त्यांना एक गोष्ट तर कळली असेल की असं नाही आहे. सो MPSC मेन्स वाया जाणं खूप मोठी गोष्ट आहे बरं का. म्हणजे आय कॅन अंडरस्टँड, माझी फर्स्ट UPSC मेन्स वाया गेली बिकॉज मी प्रिलिम्सचा एवढा अभ्यास करत बसलो की मेन्सचा अभ्यास केलाच नाही, आणि ती पहिली माझी UPSCची मेन्स अशीच गेली. सो त्याच्यावरनं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की पुढच्या वर्षी नेमकं प्रिपरेशन कसं करायला पाहिजे हे पण आपण याच्यातनं पाहू. आणि लास्ट गोष्ट म्हणजे की 10 मार्काचे किती प्रश्न आले, 15 मार्काच्या प्रश्नामध्ये नेमकं यांनी काय केलं. बरं, आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचा संदर्भ. म्हणजे हे खूप ठिकाणी त्यांनी विचारलेत प्रश्न, आणि हे नेहमी आम्ही जेव्हा सेशनमध्ये किंवा मुलांना मेंटरशिपमध्ये भेटायचो, मी तर नेहमी सांगायचो की महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल आपले रेडी पाहिजे, किंवा आपण प्रयास याच्यामध्ये ते शॉर्ट समरी नोट्समध्ये महाराष्ट्र स्पेसिफिक एक्झाम्पल द्यायचा प्रयत्न केला होता, बिकॉज यांनी खूप साऱ्या ठिकाणी महाराष्ट्राचा स्पेशल संदर्भ दिलाय. ओके, सो आपल्याला त्याच्यावर पण फोकस करायचं याच्या पुढे की आपण फक्त आता अभ्यास करताना आपल्याला बघायला लागेल की महाराष्ट्राच्या स्पेसिफिक इंडस्ट्रियल पॉलिसीमध्ये काय चालू आहे, बिकॉज त्यांनी इंडिकेशन दिले की ते या टाईपचे प्रश्न विचारणार आहेत. ओके, आता हे तर झाले ओव्हरऑल व्ह्यू की नेमकं हे कसं असणार आहे. आता आपल्याला पाहायचं आहे पुढचं म्हणजे की नेमकं कोणत्या सेक्शन वाईज कोणते कोणते क्वेश्चन्स आहेत. जेव्हा बिकॉज तुम्ही GS3चा पाहता सगळ्यात मोठा सिलेबस जो असेल व्हास्ट कव्हरेज तो GS3चा आहे, बिकॉज याच्यामध्ये तुम्हाला इकॉनॉमी आहे, कोर इकॉनॉमी आहे, त्याच्यानंतर तुम्हाला ॲग्रोनॉमी आहे. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनल सिक्युरिटी, त्याच्यानंतर तुम्हाला एन्व्हायरमेंट अँड डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सायन्स अँड टेक आहे. सो देअर आर 4-5 सब्जेक्ट्स डिफरंट, ते सगळं क्लब करून GS3चा सिलेबस बनवलेला आहे. सो त्याच्यामुळे आपल्याला ते डिस्ट्रीब्युशन पाहणं महत्त्वाचं आहे. आणि डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला दिसेल की सगळ्यात जास्त 2 याच्यावर यांचा फोकस आहे, एक म्हणजे इकॉनॉमी आणि ॲग्रोनॉमी. इकॉनॉमीला सगळ्यात जास्त 85 मार्क्सचं वेटेज आहे, म्हणजे 85 मार्क्स म्हणजे 1/3 ऑलमोस्ट पेपर झाला आहे. त्याच्यामध्ये 4 मार्काचे 10 प्रश्न होते आणि 10 मार्काचे 4 प्रश्न होते आणि 15 मार्काचे 3 प्रश्न होते. सो हे इकॉनॉमीचं झालं. 2 नंबरचं यांनी जे वेटेज दिलंय ते तुम्हाला दिसेल की ॲग्रोनॉमी, आता ते इकॉनॉमीचाच पार्ट आपण कन्सिडर करू शकतो. सो ॲग्रोनॉमीला पण 10 मार्काचा 1 प्रश्न होता आणि 15 मार्काचे 2 प्रश्न होते. ओके, सो इकॉनॉमीला 85 मार्क्सचं होतं, ॲग्रोनॉमीला ऑलमोस्ट 40 मार्क्सचं आलं होतं. इंटरेस्टिंग गोष्ट आहे की सायन्सला त्यांनी 40 मार्काला विचारलं. ओके, 40 मार्कमध्ये 10 मार्काचे 1 प्रश्न आणि याच्यात 15 मार्काचे 2 प्रश्न विचारले, आणि सायन्सचे प्रश्न हे डायरेक्ट सिलेबसच्या पॉईंटला डायरेक्ट उचलून विचारले होते. UPSCच्या जेव्हा स्टार्टिंगला सिलेबस चेंज झाला होता ना, तेव्हा पण UPSCने सेम केलं होतं, आणि तोच पॅटर्न MPSC फॉलो करतोय. स्टार्टिंग याचं सांगतोय मी तुम्हाला UPSC. ओके, सो इथं तुम्हाला दिसेल डिझास्टर मॅनेजमेंटवर एकच प्रश्न होता 10 मार्काचा, 15 मार्काला काही डिझास्टर मॅनेजमेंटवर त्यांनी प्रश्न विचारला नाही. सो डिझास्टर मॅनेजमेंटचा एकच प्रश्न होता. इंटरेस्टिंग गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे इंटरनल सिक्युरिटी. 60 मार्काला यांनी विचारले, 3 क्वेश्चन 10 मार्काचे आणि 2 क्वेश्चन 15 मार्काचे. सो इंटरनल सिक्युरिटी एक इम्पॉर्टंट कंपोनंट आहे. म्हणजे इकॉनॉमी नंतर जर कोणता इम्पॉर्टंट असेल तो इंटरनल सिक्युरिटी, मग ॲग्रो इकॉनॉमी आहे. ओके, सो इंटरनल सिक्युरिटी आहे. आणि एन्व्हायरमेंटवर एकच 15 मार्काचा प्रश्न विचारला होता, काय 10 मार्काचा प्रश्न विचारला नाही. सो डिझास्टर मॅनेजमेंट आणि एन्व्हायरमेंट आपण एकत्र केलं तर यू कॅन से दॅट की 25 मार्कला आले. वेगवेगळं केलं तर एकच एक प्रश्न आहे. ओके, सो आता ह्या सगळ्या अनालिसिसवरनं जे आपण अनालिसिस केलं आहे, आता काय अनालिसिस केलं आपण पाहिलं की नेमकं इकॉनॉमी किती मार्काला आहे किंवा ॲग्रोनॉमी किती मार्काला आहे. याच्यावरनं तुम्हाला एक गोष्ट कळाली की इकॉनॉमी आणि ॲग्रोनॉमीवर सगळ्यात जास्त MPSCने यावेळेस फोकस दिला आहे. त्यानंतर यांचा फोकस इंटरनल सिक्युरिटीवर आहे. मग सायन्सवर इंटरेस्टिंगली यांनी फोकस दिला आहे. सो यांनी काय केलं, सिलेबसच्या सगळ्या पॉईंटला कव्हर करायचा प्रयत्न केला, जो 20 पॉईंटचा आपला सिलेबस आहे तो. सो याच्यावरनं आपल्याला
एक धडा घ्यायचा आहे की आपला सिलेबसवर कमांड असली पाहिजे, फर्स्ट थिंग. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सिलेबसच्या पॉईंटनुसार नोट्स तयार करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो प्रयासनेच्या ओपन सोर्समध्ये तुम्हाला माहिती, प्रयासच्या सगळ्या मेन्सच्या नोट्स ओपन सोर्समध्ये आहेत. ओके, प्रयास MPSC चॅनलवर तुम्ही पाहू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की आपण सिलेबसच्या टॉपिकनुसारच सगळं केलं होतं, बिकॉज दिस इज क्लिअर ओके की UPSCच्या लेवलला जायचं MPSC ट्राय करणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे हे सगळं गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे. आय होप सो की तुम्हाला ॲनालिसिस क्लिअर झाला असेल. आता आपला जे मेन कंपोनंट आहे, जो आपल्याला पाहिजे की प्रश्न कसे होते आणि प्रश्न नेमकं जे आलेत ते प्रश्न यांनी कसे विचारलेत आणि ते त्याच्यामध्ये काय लिहायला नेमकं पाहिजे होतं. डन. आय होप की इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता जर तुम्ही यांची प्रश्नाची लेवल पाहिली तर म्हणजे तुम्ही जर इथं पाहिलं की ओके, जर तुम्ही 10 मार्काचे प्रश्न पाहिले, सो एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर्स फॉर प्रमोटिंग द इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया. आता प्रॉब्लेम काय आहे, आता मार्केटमध्ये हे क्लेम करतायत की पहा इन्क्लुझिव्ह ग्रोथवर प्रश्न आला, MPSC मेन्समध्ये आमच्या टेस्ट सिरीजमधनं प्रश्न आला. हाऊ कॅन यू क्लेम? 20 पॉईंटचा तर पूर्ण सिलेबस आहे, म्हणजे हा सिलेबस आहे तुमचा. आता सिलेबसचे 20 पॉईंट आहेत ओके, जे MPSCने दिलेत, बिकॉज MPSCने UPSC सिलेबस कॉपी केला आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जो सेकंड पॉईंट आहे इन्क्लुझिव्ह ग्रोथ आणि इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. ओके ओके, आता सर्वसमावेशक जी ग्रोथ आहे ओके, आता त्याच्यावर प्रश्न आला. आता इन्क्लुझिव्ह ग्रोथवर प्रश्न आला, सो इट इज व्हेरी लॉजिकल ना की याच्यावर प्रश्न येणार म्हणून. ओके, म्हणजे काय, सर्वसमावेशक विकास आहे. इन्क्लुझिव्ह ग्रोथ म्हणजे सर्वसमावेशक विकास. तर इट इज व्हेरी लॉजिकल ना की इन्क्लुझिव्ह ग्रोथवर ते काही प्रश्न विचारतील. बरं, त्यांनी प्रश्न काय विचारलाय, एक्सप्लेन द पॉलिसीज अँड मेजर फॉर प्रमोटिंग इन्क्लुझिव्ह ग्रोथ इन इंडिया. भारतामध्ये सर्वसमावेशक विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. ओके, आता सिलेबसचं पॉईंट बघा काय. ओके, इन्क्लुझिव्ह ग्रोथ इश्यूज अरायझिंग फ्रॉम इट. सो हे कसं क्लेम करायचं तुम्ही, म्हणजे मला तेच कळलं नाही की हा पॉईंट कसं क्लेम करू शकतं कोणी की हे. आता याचं रिझन काय की की आमच्या टेस्ट सिरीजमधनं आला. द रिझन बिंग इज व्हेरी सिम्पल की यांनी ना मेन्स नाही दिल्यात कधी, आणि यांना म्हणजे मी कोणावर टीका नाही करत आहे, बट मला हे बोलणं आज म्हणजे मला असं वाटतं की तळतळीने मला हे सांगणं खूप इम्पॉर्टंट आहे, बिकॉज हे मिड्स गायडन्स खूप भयानक आहे. आणि यांनी नुकसान कोणाचं होणार आहे की आपल्या महाराष्ट्राच्या मुलांचं नुकसान होणार आहे, बिकॉज सगळेजण MPSC देत आहेत. बरं, MPSC देणारे जास्त मुलं हे खेडेगावातले असतात ॲज कम्पेअर टू शहरातले, आणि खेडेगावातले लोक काय एवढे असे श्रीमंत असतात, त्याच्यामुळेच तर ते स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात ना. आणि जर असं गायडन्स मिसगाईड केलं आणि 1-2 वर्षाचं असं झालं तर डिस्ट्रॉय होतं करिअर डिस्ट्रॉय होतं करिअर. आणि याचं आपल्याला आहे का भान? मला कळतच नाहीये ते, मला खरं ते खूप जास्त खटकतंय ती गोष्ट. म्हणून मी तुम्हाला सांगेल की पर्टिक्युलरली तुम्ही बघा नेमकं काय नेमकं आपल्या एक्झामला डेप्थ काय लागते. सो याच्यावरनं आपल्याला काय कळालं की तुम्हाला एक कळालं की सिलेबसच्या पॉईंटवरनं त्यांनी प्रश्न विचारलेत. ओके, आता मी प्रत्येक पॉईंटला सिलेबस तुम्हाला दाखवत नाही बसणार आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की सिलेबसचा पॉईंट येतो आणि सिलेबसचा पॉईंट येतो त्याच्यावर प्रश्न येणार लॉजिकल आहे. मेन्समध्ये 20च पॉईंट आहेत, 20 क्वेश्चन तर येणार ना, प्रत्येक एक पॉईंट जरी पकडला तर. सो आता हे झालं एक गोष्ट की याच्यावर तुम्हाला हे कळायला पाहिजे की सिलेबस आपल्याला करायचं आहे, आपल्याला प्रश्न नाही करायचे. सिलेबसच्या पॉईंटनुसार आपल्याला आपलं ब्रेनस्टॉर्मिंग करून नोट्स बनवून ठेवायचे आहेत. ही 2 डिफरंट गोष्ट आहे. म्हणजे ओल्ड पॅटर्ननुसार मी काहीतरी नोट्स वाचल्या आणि झालं असं नाही. ॲनालिटिकल स्किल मला डेव्हलप करायचं आहे, मला विचार करता आला पाहिजे, मला पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉईंट्स लिहिता आला पाहिजे, हे याच्यामध्ये मेन आहे. आता जर याचा तुम्ही विचार केला की सर्वसमावेशक ग्रोथच्या काय सांगितले त्यांनी, राबवण्यात आलेली धोरणे आणि उपाययोजना स्पष्ट करा. आता काय आहे सर्वसमावेशक याच्यासाठी ग्रोथसाठी, सर्वसमावेशक विकासासाठी. आता तुम्ही बघा ना, सर्वसमावेशक विकासासाठी काय आहे की आपण जनधन योजना आणली आहे, फायनान्शियल इन्क्लुजन करायचा प्रयत्न केला आहे. बरं, त्याच्यानंतर आपण लाडकी बहीण योजना सर्व इन्क्लुझिव्ह ग्रोथसाठीच केलं आहे ना आपल्याला, बिकॉज महिलांची हे झाली पाहिजे. आता जेव्हा तुम्ही महाराष्ट्र स्पेसिफिक पण स्कीम द्यायला पाहिजे, किंवा आणखीन जर तुम्ही याच्यात मी दिलंय की आपलं जो प्रयासच्या याच्यामध्ये, पण अजिबात मी क्लेम नाही करणार बिकॉज हे सिलेबसचा पॉईंट आहे. सो सिलेबसचा पॉईंट आहे तर दॅट इज लॉजिकल की ते येणारच आहे. सो याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना आहे, पहा तुम्हाला नोट्समध्ये दिसेल, मी ते स्क्रीनशॉट केला की काय सर्वसमावेशवाढीसाठी सरकारी उपक्रम म्हणजे पॉलिसीज काय, योजना काय आहेत, PM गरीब कल्याण योजना, जनधन योजना, आरोग्यासाठी योजना, समग्र शिक्षासाठी स्किल इंडिया, कशासाठी शिक्षण आणि कौशल्यासाठी, रोजगार आणि उपजीविकासाठी MG नरेगा आहे, त्याचं आता नाव VB रामजी केलं आहे. ओके, त्याच्यानंतर PM आवास आहे गृहनिर्माणसाठी, डिजिटल समावेशन, फायनान्शियल इन्क्लुजनसाठी किंवा डिजिटल इन्क्लुजनसाठी डिजिटल इंडिया मिशन आहे, प्रादेशिक असमतोलसाठी एस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम आहे, किंवा आता नीती आयोगने रिपोर्ट दिलाय की पुण्याच्याच जिल्ह्यामधले काही तालुके मागासलेले आहेत. सो हे काय आहे, म्हणजे हा क्वेश्चनाचा प्रश्न जो होता त्याचा हा डिमांड आहे, म्हणजे हे आन्सर आपल्याला लिहायचं होतं.
आता हे आन्सर लिहायचं तुम्ही काय करू शकता, तुम्ही ह्या सिलेबसचे पॉईंटनुसार नोट्स तयार करू शकता. तुम्ही प्रश्न नाही तयार करू शकत की याच्यावर काय येणार आहे, मग प्रश्न जो होईल त्याच्यानुसार तुम्हाला जे तुमच्याकडे पॉईंट आहे त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. दॅट इज द बेसिक थिंग. ओके, सो हे क्लेम करणं हे खूप इलॉजिकल आहे. मग हे झालं आपलं पहिलं आहे. आता तुम्हाला मी दाखवतो ते. ओके, सो हा झाला पहिला प्रश्न. ओके, इन्क्लुझिव्ह ग्रोथवर त्यांनी विचारला, सिलेबसचा पॉईंट होता. ओके, आता याच्यामध्ये मी तेच मेन्शन केलं. आता सेकंड क्वेश्चन बघा. भारतामध्ये लिंग आधारित अर्थसंकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी कशा प्रकारे योगदान देते. इंग्लिशमध्ये वाचतो. हाऊ डज द जेंडर बजेटिंग कंट्रीब्युट्स टू वुमन्स एम्पॉवरमेंट. ओके, इन इंडिया. सिलेबसचा पॉईंट 3 आहे. तुम्ही इथं जर चेक केलं, हा सिलेबसचा पॉईंट 3 आहे. काय, गव्हर्नमेंट बजेटिंग. आणि जर तुम्ही आता MPSCच्या प्रिलिम्स दिल्या असतील, ज्यांना MPSC प्रिलिमचा 1-2 प्रिलिमचा अनुभव आहे किंवा ज्यांनी मागच्या वेळेसची प्रिलिम्स दिली, त्यांना हे माहीत असेल की गव्हर्नमेंट बजेटिंग आणि त्यातल्या जेंडर बजेटिंग हा MPSCच्या प्रिलिम्सची पण थीम आहे. सो त्यांनी ती थीम उचलली आणि प्रश्न काय विचारले यांनी की हाऊ डज द जेंडर बजेटिंग कंट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट. सो तुम्हाला 10 मार्काच्या क्वेश्चनमध्ये एक गोष्ट दिसेल की पहिल्या प्रश्नामध्ये काय, एक्सप्लेन. ओके, एक्सप्लेन म्हणजे डायरेक्ट विचारलाय. ओके, एक्सप्लेन सिलेबसचा पॉईंट. ओके, त्याच्यानंतर हाऊ जेंडर बजेटिंग. ओके, डायरेक्ट कंट्रीब्यूट टू वुमन्स एम्पॉवरमेंट. आता याच्यामध्ये मला आन्सर लिहायचं असेल तर हाऊ विचारलं, कसं जेंडर बजेटिंग करणार आहे. सो मला सांगायचं की कारण सांगायचं की असं याच्यामुळे जेंडर बजेटिंग मला हेल्प करणार आहे. 10 मार्काला आहे. ओके, सो पॉईंट फॉर्मॅटमध्ये 2 पेजेसमध्ये 150 वर्ड्समध्ये लिहायचे आहेत मला. आता ते एका पेजेसमध्ये 30 लाईन आहे म्हणून मी काय 60 लाईन भरून माझे काय 150 वर्ड्स हे करणार आहे का. ते माझे 300-400 वर्ड्स होतील. मला हे पण कळलं पाहिजे की 150 वर्ड्समध्ये मला लिहायचं आहे, नाही तर मग माझे प्रश्न सुटणार आहेत. ओके, सो हे झालं पॉईंट 3. आता पुढचा प्रश्न बघा जेंडर बजेटिंगमध्ये. आता मी तुम्हाला जसं दाखवतो की आता सिलेबसचा पॉईंट आहे ना, सो इट इज व्हेरी नॉर्मल की जेंडर बजेटिंगबद्दल आपल्याला माहित पाहिजे. सो जेंडर बजेटिंग इथं दिलंय. ओके, नोट्स मधलंच आहे. आता याच्यामध्ये बाकीचं काही पॉईंट नाही दिलेत, लगेच क्लेम करायचं का की पहा जेंडर बजेटिंग हा शब्द आलाय म्हणून दिलाय. आम्ही प्रेडिक्ट केलं होतं की गव्हर्नमेंट बजेटिंगवर प्रश्न येईल की काहीतरी फिजिकल डेफिसिटवर विचारतील, आणखीन काहीतरी विचारतील. त्यांनी विचारलं जेंडर बजेटिंगवर, बिकॉज का ती MPSC प्रिलिमचे पण थीम आहे. सो आपल्याला हे एक गोष्ट कळाली की MPSC प्रिलिमच्या काही थीम MPSC मेन्समध्ये हे ट्राय करतायत इनकल्केट करायचं. आणि आता जेंडर बजेटिंगचा कसा हे होईल. ओके, पहिली गोष्ट महिलांवरील खर्चाचा प्रभाव करण्यासाठी आपण हे सुरू करतो. मग याच्यामध्ये तुम्ही काय की महिलांचे कल्याण करणं, महिलांच्या शिक्षणावर, महिलांच्या आरोग्यावर, जसं लाडकी बहीण योजना आहे त्याच्यावरचा खर्च, या सगळा खर्च किंवा हा जो सगळा खर्च महिलांवरचा आहे त्याला आपण बोलतो जेंडर बजेटिंग. आता प्रश्न काय विचारलाय त्यांनी, तर प्रश्न बघा, हाऊ डज जेंडर बजेटिंग कंट्रीब्युट्स टू वुमन एम्पॉवरमेंट. प्रश्न हा नाही विचारले की काय काय योजना आहे, प्रश्न विचारले की हे वुमन्स एम्पॉवरमेंट मध्ये कसं कंट्रीब्यूट करणार आहे. म्हणजे काय लागतंय, तुम्हाला विचार करायला लागेल, रट्टा मारून चालणार नाहीये. तुम्हाला एक काहीतरी पुढे डोक्यात ठेवावं लागेल की अच्छा हे असं आहे आणि मग कसं वुमन एम्पॉवरमेंटसाठी कंट्रीब्यूट करते. एक म्हणजे त्यांची जे घरात काम करायचे ते करून ते आता एज्युकेशन घेत आहेत, बिकॉज एज्युकेशनमध्ये जेंडर बजेटिंगमध्ये वेगळं बजेट आहे. त्याच्यानंतर लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स मिळालाय ना. आपल्यासाठी 1,500 कमी असतील, एका खेडेगावातल्या महिलेसाठी 1,500 खूप मोठी गोष्ट आहे. तिचा महिनाभराचा किराणा होतो, बिकॉज कुठेतरी नवरा पिऊन कुठेतरी पडलेला असतो, त्यांसाठी 1,500 रुपये खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग कशी वुमन एम्पॉवरमेंट होणार आहे, बिकॉज ती काय करते मग, जेव्हा एका 19 वर्षाच्या मुलीला 1,500 रुपये मिळत आहेत तेव्हा ती कॉलेजला जातीये, सिनियर कॉलेजला जातीये. सो मला सांगायचं काय, माझा एकदम सिंपल प्रश्न आहे की प्रश्न विचारला काय की वुमन एम्पॉवरमेंटमध्ये ते कसं कंट्रीब्यूट करणार आहे, हा प्रश्न आहे. प्रश्न जेंडर बजेटिंगचा नाहीये. ओके, सो हा अगेन प्रश्न काय की अनालिटिकल आहे. ओके, दॅट इज व्हॉट आय एम ट्राइंग टू से. आता प्रश्न तुम्ही थर्ड क्वेश्चन बघा. आता यांनी ॲग्रो इकॉनॉमीवर प्रश्न विचारले, अगेन सिलेबसचा पॉईंट 6 बघा. ओके, मुद्दा म्हणून मी ते सिलेबसचे पॉईंट लिहिले, मला दाखवायचं की हे ते चालू आहे की बाबा हे असं आहे. आता सिलेबसचा पॉईंट 6 बघा, काय प्रश्न आहे आपला प्रश्न आहे, कुठे गेला. ओके, आपला प्रश्न काय, हाऊ डज फूड प्रोसेसिंग ऍक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री विथ रेफरन्स टू रुरल इंडस्ट्रियलायझेशन अँड एम्प्लॉयमेंट विथ रेफरन्स टू. एक स्टेप पुढे गेलेत ते की रुरल कसं आहे म्हणजे काय, ग्रामीण औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संदर्भात कृषी आणि उद्योग यांच्यातील दुवा म्हणून अन्न प्रक्रिया उद्योग कसा कार्य करतो. अन्न प्रक्रिया उद्योग याला बोलतात सनराइज इंडस्ट्री, वन ऑफ दी फास्टेस्ट ग्रोइंग इंडस्ट्री आहे. बरं, कुठून प्रश्न आला, सिलेबसचा पॉईंट 6 बघा तुम्ही, काय पॉईंट आहे. ओके, फूड प्रोसेसिंग अँड रिलेटेड इंडस्ट्रीज, इंडिया स्कोप, सिग्निफिकन्स,
अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट. अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम रिक्वायरमेंट म्हणजेच ब्रिज बिटवीन ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री. सो ॲग्रिकल्चर प्रोडक्ट घ्यायल्यानंतर अपस्ट्रीम म्हणजे नंतर काय होतंय, डाऊनस्ट्रीम म्हणजे त्याच्या आधी काय होतंय. सो ते होतं सिलेबसच्या पॉईंटनुसार डायरेक्ट आलं होतं. मग याच्यामध्ये तुम्हाला लिहावं लागेल की कसं अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीमचे बॉटलनेक्स अँड हाऊ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री ॲक्ट दॅट ब्रिज. ते कसं ब्रिज ॲक्ट करतंय आणि त्याच्यामुळे कसं ग्रामीण भागाकडे काय होतंय, औद्योगिकरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. अगेन हाऊ प्रश्न विचारलाय, कसा. प्रश्नामध्ये फक्त हे नाही लिहायचंय की हे ॲग्रिकल्चर इंडस्ट्री काय कसं ते हे करतंय, त्याच्यामुळे काय होतंय, गावाकडे रोजगार मिळतोय. ओके, फॉर्मल एम्प्लॉयमेंट मिळते बिकॉज फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री फॉर्मल याच्यामध्ये येते. गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या स्कीम्स आहे. सो मेगा फूड पार्क तयार होत आहेत. सो एक इंडस्ट्रियल हब्स तयार होत आहेत. त्याच्यामुळे आणखीन काय होतंय, रोजगाराच्या संधी तयार. त्याच्यानंतर ग्रामीण औद्योगिकरण होत आहे. त्याच्यामुळे काय होतंय, महिलांना पण काम मिळतंय, वुमन एम्पॉवरमेंट होते. वुमनचं काय होतं, लेबर पार्टिसिपेशन वाढतंय. सो हे याचं आन्सर होतं. सो अगेन प्रश्न कसा आहे, सिलेबसच्या पॉईंटनुसार आहे, पण उत्तर कसं लिहायला लागेल, तुम्हाला विचार करून आन्सर लिहायला लागेल. सो फक्त काहीतरी मी रट्टा मारून आला आणि झालं असं होणार नाहीये. आय नीड डेप्थ. मला अभ्यास करायला लागेल, मला ॲनालिसिस करायला लागेल. आय होप की तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल. नाव आता हे तरी क्वेश्चन सोपे होते. मी तुम्हाला परत दाखवते सिलेबसचे डायरेक्ट पॉईंटचे प्रश्न आहे. म्हणजे डायरेक्ट त्यांनी ते शब्द विचारलेत आणि प्रश्न विचारलेत. ओके, सो इथं हाऊ डज, त्याच्यानंतर व्हॉट, एक्सप्लेन, हे टाईपचे प्रश्न आहेत. ओके, आता तुम्ही त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा. आता बघा इथं दिलं होतं अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम. अगेन हे काही क्लेम करण्यात लॉजिक नाही आहे. द रिझन बिंग इज व्हेरी सिम्पल बिकॉज तो सिलेबसचा पॉईंट आहे. सिलेबसचा पॉईंट आहे, सिलेबसच्या पॉईंट्सवर नोट्स नाही बनवणार आहे, तर तुम्ही कोणत्या पॉईंट्सवर नोट बनवणार आहे, काहीतरी बच्चन मारून देणार आहे का तुम्ही, वस असं तर नाही करणार आहे ना, राईट. सो पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 4. भूमी सुधारणांचे आर्थिक उद्दिष्टे स्पष्ट करा आणि भारतीय कृषी क्षेत्राच्या परिवर्तनामध्ये ही उद्दिष्टे कितपत साध्य झाली आहेत याचे मूल्यमापन करा. मी इंग्लिशमध्ये वाचून दाखवतो. डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. सो अगेन डिस्कस इकॉनॉमीचा प्रश्न आहे. इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ लँड रिफॉर्म्स. ऑब्जेक्टिव्ह विचारलेत, पण ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळ्या टाईप्स असतात. काही पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह असतात, राजकीय, काही सोशल ऑब्जेक्टिव्ह असतात, सामाजिक. यांनी विचारलं इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह काय होते, पॉवर्टी कमी करायची होती. ओके, त्याच्यानंतर इकॉनॉमिक ग्रोथ करून घ्यायची होती ॲग्रिकल्चर सेक्टरची. त्याच्यामुळे लँड डिस्ट्रीब्युशन इक्वल होणं खूप महत्त्वाचं आहे. अंगे सिलेबसचा पॉईंट इन्क्लुझिव्ह ग्रोथ व्हायला पाहिजे होती. ओके, लँड रिफॉर्म्स अँड असेस. आता हा तर झाला डिस्कस द इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह. असेस द हाऊ फार दिस ऑब्जेक्टिव्ह हॅव बीन अचीव्ड ट्रान्सफॉर्मिंग इंडियन ॲग्रिकल्चर. म्हणजे असेस म्हणजे आता दोन बाजूला याच्यात की हाऊ फार म्हणजे एक तर काही ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झाले सो पॉझिटिव्ह, काही ऑब्जेक्टिव्ह पूर्ण झाले नसतील म्हणजे निगेटिव्ह. 10 मार्काचा प्रश्न आहे बाळांनो हा, यूपीसी टाईप प्रश्न झालाय हा. आणि याच्यात जर तुम्ही काही रट्टा मारून काय मारणार आहे तुम्ही रट्टा. सो अगेन ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागेल, समजून घ्यायला लागेल, आन्सर रायटिंग करायला लागेल. आणि मग काय, मग वरचं करून होणार आहे का तुम्ही पास? नाही होणार आहे पास. बिकॉज युपीच्या मुलांसाठी हा प्रश्न एकदम सोपा आहे. म्हणजे मी मेन्स दिल्यात मल्टिपल टाइम्स म्हणून मी तुम्हाला सांगतो, कच्चे खातील. आर यू अंडरस्टँडिंग? मला तुम्हाला घाबरायचं नाहीये, पण युपीसी वाल्यांना हे काय नाहीये. सो तो डॉमिनन्स होऊन द्यायचा का नाही ना. डिस्क्रिप्टिव्ह झालं तर लढायचं आहेच आहे ना. मग सो हा डायरेक्ट प्रश्न होता. आता इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह, आता बघा इथं दिलं होतं की लँड रिफॉर्मचे काय. सो आता प्रयासच्या नोट्समध्ये इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह डायरेक्ट नव्हते, ऑब्जेक्टिव्ह दिले होते आणि त्याचं सकारात्मक आणि नकारात्मक प्रभाव आणि मर्यादा काय आहेत त्या दिले होते. बिकॉज असेच विचारलं होतं. आर यू अंडरस्टँडिंग? क्लेम करायला पाहिजे का? बघा आलाय नोट्समध्ये, नाही क्लेम करू शकत बिकॉज तो सिलेबसचा पॉईंट होता. सिलेबसचा कोणता पॉईंट होता? तर सिलेबसचा पॉईंट नंबर 7. चला आपण 2 मिनिटं चेक करू. पॉईंट नंबर 7 काय होता? पॉईंट नंबर 7 ओके, लँड रिफॉर्म्स इन इंडिया. दिसलं तुम्हाला? हे इंग्लिश मराठी आपल्याकडे दोन्ही याच्यामध्ये. आता प्रयासच्या त्या बाबतीत मी म्हणजे तुमचं कन्फ्युजन करत नाही सर, हे फक्त इंग्लिशमध्ये आहे का मराठीमध्ये? आपल्याकडे मराठीमध्ये पण नोट्स आहेत, इंग्लिशमध्ये पण नोट्स आहेत. ओके, व्हॉट आय एम ट्राईंग टू से, सिलेबसचे पॉईंट. ओके, आणि हे सगळं मी एवढं तळतळी यासाठी सांगतो. द रिझन बिंग इज दॅट की वर्ष वाया जात आहेत. कळतंय का तुम्हाला? 1 वर्ष खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं की माझे 2-4 वर्ष आणखीन मागे गेलो पाहिजे मी, मला ह्या गोष्टी करायच्या राहिल्यात. आणि आपल्याला नाही कळते त्याचा हे इंटेन्सिटी नाही कळते. तरुण पण किती म्हणजे असं झपकन निघून जात आहे. ओके, चला हे झालं तुमचा प्रश्न. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊ. ओके, सो तुम्हाला कळेल की एक ॲग्रोनॉमीवर प्रश्न आलाय, 3 प्रश्न इकॉनॉमीवर आहे. नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके,
क्वेश्चन नंबर 5, भारतातील सार्वजनिक खाजगी भागीदारी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर आणि हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल यांचे स्पष्टीकरण करा. आता काही जणांचं बघा असं असतं, सर बिल्ड ऑपरेट ट्रान्सफरला मराठीत काय शब्द असेल, दिलाय का MPCने? नाही दिलाय ना. MPC पण तेवढं सुज्ञ आहे ना का? भाषाचं रिझन समजायला पाहिजे का विनाकारण कॉम्प्लिकेटेड करायला पाहिजे? जिथं अपेक्षित आहे तिथं मी मराठी शब्द लिहिणार नाही. इथं काय MPC फक्त सांगितलं की नाही गरज आहे, ओके, याचे स्पष्टीकरण करा. पायाभूत सुविधा विकासासाठी त्याच्या कार्यक्षमतेचे आणि उपयुक्ततेचे चिकित्सक विश्लेषण करा. बरं, विश्लेषण सांगितलंय त्यांनी. चिकित्सक, क्रिटिकल अनालिसिस म्हणजे तुम्हाला बोथ साईड दाखवावं लागतात. UPSC लेवल आहे बाळांनो ही. सो इंग्लिशमध्ये काय, एक्सप्लेन द बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर अँड हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल अंडर द पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप इन इंडिया, क्रिटिकली अनालाइज देअर इफेक्टिव्हनेस अँड स्टॅबिलिटी फॉर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट. क्रिटिकल अनालिसिस म्हणजे की त्यांचं इफेक्टिव्हनेस पॉझिटिव्ह कसं झालंय, निगेटिव्ह कसं झालंय. आणि त्याच्या आधी हे 10 मार्काचे आहेत, 2 डिमांड आहेत क्वेश्चनचे. काय आला प्रश्न डायरेक्ट? नाही. दॅट इज व्हॉट आय एम ट्राईंग टू से. आता तरी एक्सेप्टन्स ठेवा की तुम्हाला अशा व्यक्तीकडनं तुम्हाला काहीतरी ऐकायला लागेल की ज्याला MPSCचं थोडं बॅकग्राऊंड आहे, त्याला माहिती की UPSCचं बॅकग्राऊंड आहे, त्याला माहिती नेमकं की काय मेन्समध्ये अनालिटिकल व्ह्यूज लागत आहेत. असा एखादा मेंटर शोधा. मेंटर शोधत नसेल तर येऊन भेटा. बट यू हॅव टू क्लिअर दिस डाऊट. मग अभ्यासाला प्रिपरेशन करा. बरं ठीक आहे, आता मग मॉडेल विचारले तर मग मी क्लेम करू का की दिले मॉडेल, इथं दिसतंय तुम्हाला बिल्ड ऑपरेट ट्रान्सफर. ही समरी नोट्समध्ये, मोठ्या नोट्समध्ये नाही, समरी नोट्समध्ये 30 पेजच्या नोट्स होत्या, समरी नोट्स, ओके. त्याच्यानंतर हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल याच्यात दिलं होतं, याचं हे पण दिलंय, काय त्याचं फायदे काय आहेत. क्लेम करू शकतो का? नाही क्लेम करू शकत, बिकॉज सिलेबसचा पॉईंट आहे. इथे दिसतंय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स. सो इन्व्हेस्टमेंट मॉडेल्सचा सिलेबसचा पॉईंट आहे. सो त्याच्यावर प्रश्न येणार. हे लॉजिकल आहे. UPSC याच्यावर प्रश्न विचारत नाही, MPSCने विचारलाय. UPSCच्या स्टार्टिंगच्या याच्यामध्ये आहे असे डायरेक्ट BOT वगैरे असं विचारलं होतं. सो MPSC पण ते फॉलो करत आहे. सो त्याच्यामुळे हा प्रश्न होता. डन. आय होप की तुम्हाला क्लिअरिटी मिळाली असेल. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील, आता सायन्सचे प्रश्न आहे बघा. भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील संशोधन संस्था विथ रेफरन्स टू महाराष्ट्र आलं, सांगत होतो, ओके. आदित्य सर सांगत होते. काय सांगत होते आदित्य सर? की महाराष्ट्राचे एक्झाम्पल करा, महाराष्ट्र स्पेसिफिक प्रिपरेशन करून ठेवा. वारकरी संप्रदाय आदित्य सरांनी सांगितलं होतं. मी जस्ट GS1चं सांगतोय तुम्हाला. व्हाय महाराष्ट्र, आपण एक डॉक्युमेंट दिलं होतं महाराष्ट्र स्पेसिफिक. व्हाय? बिकॉज हे MPSCने जेव्हा सिलेबस तयार केला तेव्हा ब्रॅकेटमध्ये टाकलं होतं महाराष्ट्राच्या स्पेशल संदर्भासहित. चूक टाकला. काय प्रश्न टाकला? विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय कामगिरीच्या संदर्भात महाराष्ट्रातील संशोधन संस्था सार्वजनिक उपक्रम किंवा तांत्रिक उपक्रमाचे योगदान स्पष्ट करा. या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि स्थानिक गरजानुसार नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याचे महत्त्व विशद करा. म्हणजे काय सांगितलंय? इन द कॉन्टेक्स्ट ऑफ इंडियाज अचीवमेंट एक्सप्लेन कंट्रीब्युशन कोणाचं? महाराष्ट्र अगेन्स्ट द बॅकग्राऊंड ऑफ डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिजिनायझेशन. म्हणजे काय? आपल्या इथल्या बनलेल्या टेक्नॉलॉजी, त्याला आपण बोलतो स्वदेशीकरण. तुम्ही बोल की सर किती डिफिकल्ट प्रश्न आहे, 10 मार्काला प्रश्न आहे, 2-3 डायमेन्शन विचारले. पहिले विचारलंय इंडियाज अचीवमेंट, त्याच्यामध्ये एक्सप्लेन द कंट्रीब्युशन. दुसरं हे तर नाही, अगेन्स्ट हिज बॅकग्राऊंड डिस्कस द इम्पॉर्टन्स. सर कुठून? सिलेबसचा पॉईंट बघा, ओके. 12 नंबरचा पॉईंट तुम्हाला दिसेल. अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, इंडिजिनायझेशन ऑफ टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपिंग न्यू टेक्नॉलॉजी, सिलेबसचा पॉईंट. आता मग मी क्लेम करायचं का प्रयासनी? हे क्लेम करायचं की बघा आलं होतं, याच्यात तर दिलं होतं अचीवमेंट्स ऑफ इंडियन्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. नाही क्लेम करू शकत. द रिझन बिईंग इज दॅट सिलेबसचा येतो आणि त्याच्यावर तुमचं प्रिपरेशन असणं, ब्रेनस्टॉर्मिंग असणं इम्पॉर्टंट आहे. आर यू अंडरस्टँडिंग? सो प्लीज ह्या 6 क्वेश्चनपासून आपण जे डिस्कस केलं त्यातनं आपल्याला एक गोष्ट कळाली आहे की ती गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला अभ्यास करताना पुढच्याचा ठेस मागचा सहाना आपल्याला
UPSC लेवलचा जाऊन अभ्यास करायला लागेल. मी असं नाही सांगणार की UPSC लेवल म्हणजे मॅच करा, बट तुम्हाला ॲनालिटिकल स्किल डेव्हलप करायला लागणार आहे, तुम्हाला ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागणार आहे. आय होप की तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झाली असेल. नाव आता नेक्स्ट क्वेश्चनकडे येऊ आपण. हा झाला क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन नंबर 7 बघा. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कसे प्रश्न आहेत मी तुम्हाला सांगितले. डिफाईन, एक्सप्लेन. ओके, 10 मार्काचे प्रश्न आहे, थोडे जास्त हे आहेत सिलेबसच्या पॉईंटला विचारून. त्याच्या आधी हाऊ डज, सो असे प्रश्न विचारले 10 मार्काला. सो याच्यामध्ये काय विचारले, डिफाईन द टर्म डिझास्टर अँड एक्सप्लेन व्हेरियस फेजेस ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट, इलिस्ट्रेट युअर आन्सर विथ सुटेबल एक्झाम्पल्स. ओके, डिफरंट फेजेस, व्हेरियस फेजेस. डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय दिलं इथं. ओके, करू का क्लेम, नाही. म्हणजे मी एक यासाठी सांगतोय की बिकॉज हे सिलेबसचा पॉईंट आहे. म्हणजे इथं मला काय ते असं तो बँड नाही वाजवायचं की बघा हे ओपन डोपेनमध्ये तुम्ही पण वापरू शकता या नोट्स. व्हॉट आय एम ट्राईंग टू से की ह्या फक्त नोट्स वाचल्या आणि तुम्ही 5 पॉईंट रट्टा मारले म्हणजे होणार आहे का, नाही. थिंकिंग, ॲनालिटिकल स्किल, ब्रेन स्टॉर्मिंग, त्याच्यानंतर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस, बसून की लिहिता येत आहे का, याच्यावर काय प्रश्न येऊ शकतात. सो पहिल्यासारखं रट्टा मारायचं आपल्याला सोडून द्यायला लागेल. बरं, काय विचारलंय, कसं चक्र असतं. ओके, दिसतंय तुम्हाला टप्पे, आपत्तीपूर्व टप्पा, प्री डिझास्टर फेज, ड्युरिंग डिझास्टर, पोस्ट डिझास्टर फेज. ओके, याची आपत्ती व्यवस्थापन चक्र आहे. ओके, दिसतंय तुम्हाला प्रतिसाद, पुनर्वसन, पुनर्बांधणी, विकास, प्रतिबंध, मग नंतर शमन आणि नंतर पूर्वतयारी. ओके, अगेन आता हे काय आहे, बिकॉज सिलेबसचा पॉईंट आहे डिझास्टर अँड डिझास्टर मॅनेजमेंट. ओके, सो अगेन प्रश्न तसा होता. ओके, सो इथं आपल्याला हे करायचं होतं. आता पुढच्या प्रश्नामध्ये विचारलं होतं आता विथ सुटेबल एक्झाम्पल द्यायचे होते. सो यू कॅन गिव्ह द एक्झाम्पल ऑफ अर्थक्वेकच्या टायमाने कसं, यू कॅन गिव्ह द एक्झाम्पल ऑफ की आत्ता सध्या फ्लड्स आले होते, तुम्हाला माहिती महाराष्ट्रात फ्लड्स आले होते, फ्लॅश फ्लड्स आले होते, मग त्याचं काय, मग त्याचे एक्झाम्पल तुम्ही देऊ शकता होता. बरं, राईट, आर यू अंडरस्टँडिंग. सो एक्झाम्पल महाराष्ट्र स्पेसिफिक दिले तर जास्त चांगलं होईल असं मला ओव्हरऑल ह्या सिलेबसच्या याच्यावरनं किंवा ह्या वेजच्या पेपरवरनं असं वाटतंय. आता क्वेश्चन नंबर तुम्ही पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 8. आदिवासी व मागास भागांमध्ये प्रशासनातील कमतरता आणि दुर्बल प्रशासकीय उपस्थितीमुळे अतिरेकी कारवायांना कशा प्रकारे चालना मिळाली आहे याचे परीक्षण करा. महाराष्ट्रातील योग्य उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट करा. परीक्षण करा म्हणजे एक्झामिन. उदाहरण कुठले, महाराष्ट्राचे गडचिरोली, गोंदिया. आर यू अंडरस्टँडिंग. चंद्रपूर जे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट अफेक्टेड हे, त्यासाठी महाराष्ट्राची C64 आहे. सो एक्झामिन हाऊ गव्हर्नन्स डिफिसिट अँड वीक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रेसेन्स हॅव कंट्रीब्युटेड टू एक्स्ट्रीमिस्ट ॲक्टिव्हिटीज. एक्सप्लेन द विथ सुटेबल एक्झाम्पल. सो कसं झालंय की तिथं काय, तिथं सरकारी योजना नाही आहे, गव्हर्नन्स स्ट्रक्चर वीक आहे, रोड नाही आहेत. ओके, पाण्याचा तर लांबचाच प्रश्न आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर नाही, बेसिक ॲम्युनिटीज नाही आहे, स्कूल नाही आहे, एज्युकेशन नाही आहे. बरं, हा एरिया सगळा इथं हा दंड कारण्याचा एरिया हा सगळा. सो इथं कोलचं हे साठे आहेत. सो एक्सप्लॉटेशन आहे. आर यू अंडरस्टँड. ते लिहायचं होतं. आता मग परत अगेन म्हणू शकतो का बघा, कट्टरवाद, विकास आणि कट्टरवादाच्या मधील हाऊ डेव्हलपमेंट एक्स्ट्रीमिझम आर लिंक्ड, बिकॉज हा सिलेबसचा पॉईंट आहे आणि सिलेबसच्या पॉईंटनुसार त्यांनी हे विचारले. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सिलेबस दाखवणार नाही, मी तो नोट डाऊन केलाय, याच्यात तुम्ही ते बघू शकता. ओके, हा सिलेबसचा कितवा पॉईंट आहे, हा सिलेबसचा पॉईंट इथं दिला असेल, सिलेबसचा 16 नंबरचा पॉईंट आहे. सो व्हॉट आय एम ट्राईंग टू से, ही प्रश्न हे डायरेक्ट आहेत. अगेन एक्झाम्पल विथ महाराष्ट्र. हा प्रश्न कसा होता, सोपं होतं त्या याने की आपण याचं उत्तर देऊ शकत होतो. ओके, आता क्वेश्चन नंबर तुम्ही 9 बघा. अगेन इंटरनल सिक्युरिटी. भारताच्या सीमावर्ती आणि संघर्ष प्रवण प्रदेशामध्ये बंडखोर आणि अतिरेकी चळवळी टिकवून ठेवण्यात बाह्य घटकाची भूमिका स्पष्ट करा. एक्सटर्नल फॅक्टर्स. इंटरनल सिक्युरिटीज 2 याच्यावर असते मेजर, इंटरनल फॅक्टर्स आणि एक्सटर्नल फॅक्टर्स. म्हणजे जर तुम्ही स्टार्ट केलं तर हे 2 याच्यावर स्टार्ट करता आणि त्याच्यामुळे इन्सर्जन्सी आणि एक्स्ट्रीमिझम कसा वाढला, हे 2 सेम नाही आहेत, वेगवेगळे आहेत. इन्सर्जन्सी वेगळी, एक्स्ट्रीमिझम वेगळा. आणि विचारलंय कॉन्फ्लिक्टिंग रिजनमध्ये. सो कशामुळे, मणिपूर जे आत्ता चालू आहे. आर यू अंडरस्टँडिंग. सो अगेन डिस्कस द रोल ऑफ एक्सटर्नल फॅक्टर्स. कसे कोणते एक्सटर्नल फॅक्टर्स की त्याचा रोल आहे की त्याच्यामुळे इन्सर्जन्सी आणि एक्स्ट्रीमिझम वाढतंय. ओके, आता मग कोणते फॅक्टर्स आहेत, देअर आर मल्टिपल फॅक्टर्स.
तुमचे एक्सटर्नल फॅक्टर्स विचारले त्यांनी. एक्सटर्नल फॅक्टर्स कोणते? पहिली गोष्ट तुमचं क्रॉस बॉर्डर टेररिझम. ओके, दुसरं काय तुमचं पाकिस्तानच्या कारवाया. तिसरं काय तुमचं नेपाळ बॉर्डरमधनं पोरस बॉर्डर आहे. फोर्थ काय तुमचं चायनीज इन्फ्लुएन्स या एरियावर. फिफ्थ काय ट्रायबल तिथल्या एरियाचे कॉन्फ्लिक्ट आहेत इन त्यांचे तर इंटरनल फॅक्टर्समध्ये येईल. पण एक्सटर्नल फॅक्टर्समध्ये म्यानमार आणि म्यानमारमधले ट्राईब्स आणि इंडियन ट्राईब्स यांच्यामध्ये जे इनर लाईन परमिटचा इश्यू तो इश्यू आहे. रोहिंग्यांचा इश्यू आहे इथे. आर यू अंडरस्टँडिंग? सो हे सगळे पॉईंट याच्यामध्ये लिहायचे होते. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. क्वेश्चन नंबर 10. आता तुम्हाला दिसेल की 10 मार्काचे क्वेश्चन तरी थोडे डुएबल आहे. सिलेबसचा डायरेक्ट पॉईंट आहे. 10 नंबरचा क्वेश्चन आहे, आजच्या काळातील अंतर्गत सुरक्षा आव्हानांना केवळ बल प्रयोगाऐवजी समन्वय, प्रतिबंधक आणि लोककेंद्रित दृष्टिकोनाची आवश्यकता आहे. ह्या विधानाची भारतातील सुरक्षा दल व संस्थांच्या बदलत्या भूमिका व कार्यदेशांच्या संदर्भात चर्चा करा. 2 पॉईंट मिक्स केलेत. एका याच्यामध्ये विचारले सिक्युरिटी फोर्सेस एजन्सीज आणि त्यांचं मॅन्डेट काय. हा सिलेबसचा पॉईंट आहे. मी तुम्हाला दाखवतो. हा जर तुम्ही इथं पाहिला, कुठे गेला, लास्ट पॉईंट आहे व्हेरियस सिक्युरिटी फोर्सेस एजन्सीज देअर मॅन्डेट. डायरेक्ट सिलेबसचा पॉईंट आहे आणि त्यांनी आणखीन याला कनेक्ट केलंय. कोणतं? चॅलेंजेस टू इंटरनल सिक्युरिटी थ्रू व्हेरियस नेटवर्क, कम्युनिकेशन नेटवर्क, मनी लॉन्ड्रिंग आणि त्यांचं मॅनेजमेंट इन बॉर्डर एरिया. सो विचारला प्रश्न की इंटरनल सिक्युरिटी challenges today require coordination and prevention and people-centric approach rather than mere use of forces. सो लिडिंग स्टेटमेंट आहे बाळांनो. हे UPSC करतं असं लिडिंग स्टेटमेंट आणि मग नंतर प्रश्न द्यायचं. म्हणजे काय एक्सप्लेन नाही करायचं का? नाही, 15 मार्काला आहे, सांगायला लागेल. 10 मार्काला आहे हा प्रश्न. सो तुम्हाला लिडिंग स्टेटमेंटचं जास्त एक्सप्लेन नाही, थोडं एक्सप्लेन करायला लागेल. 15 मार्काला असेल तर याला मग आपण आणखीन एक डायमेन्शन जोडलं असतं. डिस्कस अबोव स्टेटमेंट विथ रेफरन्स टू चेंजिंग मॅन्डेट्स ऑफ इंडिया सिक्युरिटी फोर्स अँड एजन्सीज. काय चेंजिंग मॅन्डेट्स होतं यांचं? आधी BSFचं काम होतं फक्त बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस. नाव दे हॅव द कोऑर्डिनेशन रिलेशनशिप विथ, काय बोलतात त्याला, व्हायब्रंट विलेजेस. जे बॉर्डरच्या जवळ असतील त्यांच्यासोबत चांगलं कोऑर्डिनेशन, बिकॉज ते आय अँड इयर आहेत तिथले लोक बॉर्डरवर राहणारे. आणि फक्त बल प्रयोग करून जमणार आहे का? नाही. ॲनालिटिकल. सो इथपर्यंत डेप्थ लागेल आपल्याला. सो टफ आहे का प्रश्न? ऑब्व्हियसली टफ आहे. बाहेर बसून मी किती उड्या मारेल ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये. मग परत क्लेम करायचं का पादलाचे नाव, त्यांचं मॅन्डेट. हाऊ कॅन आय क्लेम इट? सिलेबस. ओके, हे झाले क्वेश्चन 10 मार्काचे. आता आपण 15 मार्काच्या क्वेश्चनवर येऊ. आता जर तुम्ही 15 मार्काचे प्रश्न पाहिले, काय विचारले? इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इंडिया हॅज बीन कन्स्ट्रेन्ड बाय स्ट्रक्चरल अँड इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक्स. कन्स्ट्रेन्ड बाय स्ट्रक्चरल एक झाला व्ह्यू, 15 मार्काचा प्रश्न आहे. येस. दुसरा इन्स्टिट्यूशनल आणि क्रिटिकली एक्झामिन, म्हणजे यू हॅव टू गिव्ह बोथ व्ह्यूज. ओके, चिकित्सक विश्लेषण करा. ओके, वाटतोय प्रश्न? इकॉनॉमिक प्लॅन इंडिया हॅज बीन कन्स्ट्रेन्ड बाय स्ट्रक्चर्ड अँड इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक्स. स्ट्रक्चरल बॉटलनेक्स काय होत्या? ॲग्रिकल्चर डिपेंडेंट आपली इकॉनॉमी आजपासून आहे का पहिल्यापासून आहे? दुसरा आणखीन प्रॉब्लेम काय? स्ट्रक्चरल बॉटलनेक्स आहे, मान्सूनवर डिपेंडंट आहे. आणखीन काय? कॅपिटल इन्व्हेस्टमेंट कमी आहे. नंतर इन्स्टिट्यूशनल बॉटलनेक्स काय? प्लॅनिंग कमिशनचं प्लॅनिंग इज अ टॉप अप अप्रोच, टॉप टू बॉटम अप्रोच. सो टॉप टू बॉटम अप अप्रोचमध्ये काय होतं? देर इज ह्यूज चान्सेस ऑफ लिकेजेस, देर इज ह्यूज चान्सेस ऑफ सेंट्रलायझेशन. सो ते नव्हतं म्हणून आपण चेंज केलं. काय चेंज केलं? आपण नीती आयोग आणलं 2015ला. व्हाय? बॉटम अप अप्रोचसाठी. सो ते सगळं याच्यामध्ये लिहायचं होतं. सो मी असं काहीतरी वाचून फक्त नुसतं ते अजून होणार आहे का? नाही. मला ॲनालिसिस करायला लागेल, मला ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागेल, मला थिंकिंग करायला लागेल, मला समजून घ्यायला लागेल. डन. आता पुढचा प्रश्न बघा. आता तुम्ही बोलाल की सर कोणता पॉईंट आहे? मी पॉईंट 1च बघा सिलेबसचा. ओके, सिलेबसचा पॉईंट 1 आहे. इंडियन इकॉनॉमिक इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग. दिसलं तुम्हाला? ओके, सो हा सिलेबसचा पॉईंट आहे. आता सिलेबसचा पॉईंट तुम्हाला दाखवायचं प्लॅनिंग. हा फर्स्ट सिलेबसचा पॉईंट आहे. नाव क्वेश्चन नंबर 12 कडे या.
अगेन आता याच्यात मी तुम्हाला तेच दाखवणार नाही आहे की कुठं नोट्समध्ये काय आहे तर हे तुम्हाला दिसेल. आता क्वेश्चन नंबर 12 कडे या. 12 लाईननी काय केलंय, 12 मध्ये अ ब क ॲग्रोनॉमीवर प्रश्न होता. काय एक्झामिन द रिझन फॉर रिजनल व्हेरिएशन इन क्रॉपिंग इंटेन्सिटी, सिलेबसचा पॉईंट आहे. पॉईंट 4 मध्ये बघा, पॉईंट 4 मेजर क्रॉप्स, क्रॉपिंग पॅटर्न्स, व्हेरियस पार्ट्स ऑफ द कंट्री, डिफरंट टाइप्स ऑफ इरिगेशन सिस्टम, ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग. ओके, सो यांनी याच्यामध्ये काय विचारले, पहिल्या याच्यामध्ये विचारले क्रॉपिंग इंटेन्सिटी, सेकंड याच्यामध्ये विचारले क्रॉपिंग चॉईसेस आणि थर्ड याच्यामध्ये विचारले की मिलेट, बिकॉज महाराष्ट्र मिलेटमध्ये वन ऑफ दी लिडिंग स्टेट आहे. सो मिलेटवर प्रश्न येणं लॉजिकल आहे. बाजरी आणि ज्वारी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे ड्रॉट प्रोन एरिया असल्यामुळे. ओके, सो 5-5 मार्काला आहे. आता तुम्ही प्रश्न हा नाही की 5 मार्काला त्यांनी विचारले, प्रश्न हा आहे की तुम्हाला 3 वेगळ्या याच्यासोबत म्हणजे डील करायचं आहे ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये. एक पानात लिहायचं आहे पण तो एकच टॉपिक नाही, वेगवेगळे टॉपिक आहे. सो ब्रेनला तुम्हाला शिफ्ट करायचं आहे, वेळ लागेल ना आठवायला. एकच टॉपिक असेल तर मला एकदा आठवलं तर मी तो लिहिल 2 पाने. वेगवेगळे सब टॉपिक्स आहेत, टफ आहे ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये. 15 मार्काचे क्वेश्चन एवढे सोपे नाही आहेत GS3 चे जेवढे होते. दे आर ट्राईड देअर बेस्ट की ते UPSC ला मॅच करतील. आता याच्यात त्यांनी जास्तच कॉम्प्लिकेशन केलंय, पण ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 13. आता बघा याच्यात दिले होते प्रकार काय होतं. सो आता मी तेच परत त्या गोष्टी हे करणार नाही. पीक पद्धती, क्रॉपिंग पॅटर्न, बिकॉज सिलेबसचा पॉईंट आहे. सो त्याच्यावर हे असणं इट्स व्हेरी लॉजिकल. क्वेश्चन नंबर 13. डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन मिनिमम सपोर्ट प्राइस, प्रोक्रुटमेंट, बफर स्टॉक पॉलिसी अँड फूड इन्फ्लेशन इन इंडिया. बिकॉज फूड मिनिमम सपोर्ट प्राइस दिल्यामुळेच काय होतं, आपल्याला काय होतं, तिथून तो जो माल जातो मिनिमम सपोर्ट प्राइसवर, तोच माल जातो कुठे जातो, फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे. मग तोच माल PDS मध्ये आपल्याला अंडर PM गरीब कल्याण योजना 2 रुपये आणि 3 रुपये केजीने आपल्याला मिळतो, आपल्याला म्हणजे गरीब लोकांना. सो एकमेकांवर डिपेंड आहे आणि त्याच्यामुळे फूड इन्फ्लेशन कसं वाढलंय, किती त्यांनी मिक्सअप केलाय सिलेबस. UPSC लेवलचा प्रश्न आहे की डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन मिनिमम सपोर्ट प्राइस, प्रोक्रुटमेंट, बफर स्टॉक पॉलिसी अँड फूड इन्फ्लेशन इन इंडिया. दिस इज व्हेरी डिफिकल्ट इन ॲक्च्युअल एक्झाम. ट्रस्ट मी 4 मेन्स आहेत माझ्या UPSCच्या, मी सांगतोय तुम्हाला. ओके, सो मला म्हणायचं काय आहे की किमान आधारभूत किंमत, भाव स्तरीकरण, प्रोक्रुटमेंट, साठा धोरण, इट्स हेल लॉट ऑफ डिफिकल्टी इन ॲक्च्युअल एक्झाम हॉल. सो वरून वाचून नाही होणार आहे, काहीतरी रट्टा मारून नाही होणार आहे, मला प्रॉपर ते समजून घ्यायला लागणार आहे. ओके, सिलेबसचा पॉईंट आहे, तुम्हाला 5th पॉईंट दिसेल. आता बघा 5th पॉईंट, इश्यूज रिलेटेड टू डायरेक्ट अँड इनडायरेक्ट फार्म सबसिडीज, मिनिमम सपोर्ट प्राइस, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम. त्याच्यानंतरचं पुढचं आहे बफर स्टॉक, फूड सिक्युरिटी. हलय हेच डायरेक्ट विचारले त्यांनी, कॉम्पॅक्ट केलाय त्याला आणि त्याच्यावर प्रश्न विचारलाय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. ओके, 13 मध्ये डिस्कस हा एक विचारला आणि काय विचारलाय, असेस द कंट्रीब्युशन ऑफ टेक्नॉलॉजी मिशन टुवर्ड्स ॲग्रिकल्चर मॉडर्नायझेशन इंडिया. हा UPSCचा डिक्टो एक पॉईंट होता. टेक्नॉलॉजी बद्दल विचारलं होतं, त्यांनी थोडं त्याला वेगळं करून विचारलंय की ॲग्रिकल्चर मॉडर्नायझेशन मध्ये टेक्नॉलॉजीचं कसं कंट्रीब्युशन. तुम्ही बोल की सर कसं. इथं सिलेबसचा लास्ट पॉईंट बघा, इथं कुठे दिलंय टेक्नॉलॉजी एड टू द फार्मर्स. सिलेबसचा पॉईंट येतो. सो त्याच्यामुळे त्याच्यावर नोट्स बनवणं मला माहीत असणं. सो पहिलं काय महत्वाचं आहे आता सगळ्यात जास्त, सिलेबस व्यवस्थित माहीत असणं. ज्यांनी ह्या वेळेस मेन्स दिले त्यांच्यासाठी काय माहिती इम्पॉर्टंट आहे की ज्यांना असं वाटतं आतून की नाही, सो त्यांच्यासाठी महत्वाचं की परत थोरोली व्यवस्थित प्रिपरेशन करणं, ब्रेन स्टॉर्मिंग करणं, बिकॉज तुम्हाला ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. आणि ज्यांचं UPSCचं बॅकग्राऊंड आहे त्यांना सांगायची मला गरज नाही. आय होप सो की काय म्हणजे असं मी अपेक्षित ठेवतोय की तुमचं ह्यावेळेस याच्यावर तुम्ही याचा ॲडव्हान्टेज घेतलेला असेल. डन. ओके, नाव विल गो फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 14. ओके, भारताची औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीनुसार बाजारभिमुख उदाहरणीकडे विकसित झाली आहेत. चिकित्सक विश्लेषण करा. काय सांगितले त्यांनी, भारताची औद्योगिक धोरणे शासन नियंत्रित आयात प्रतिस्थापन पद्धतीपासून, शासन नियंत्रित म्हणजे काय, स्टेट लेड इम्पोर्ट सबस्टिट्यूशन पासून बाजारभिमुख
उदारीकरणाकडे गेले आहेत. म्हणजे काय? मार्केट ओरिएंटेड लिबरलायझेशन. क्रिटिकली एक्झामिन. अगेन इंटरेस्टिंग. ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये भाई हा प्रश्न आहे ना डायरेक्ट टफ आहे. म्हणजे तुम्ही पहा ना की स्टेट लेड इम्पोर्ट पॉलिसीपासून ती कशी इव्हॉल्व्ह झाली. सो मला सगळ्या इंडस्ट्रियल पॉलिसी माझ्या माहीत पाहिजे होत्या की LPG पूर्व काळातील औद्योगिक धोरणे, औद्योगिक ठराव धोरण 1948 तिथं काय झालं, मग आपण मिश्र व्यवस्था स्वीकारली, आर्थिक राज्यघटना आपण हे केली, त्याला बोलतात 56ला. बरं, MPSC आपल्याला माहीत असतं. सो फक्त त्याला आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग करून मेन्सला करायचं आहे. नंतर त्याच्यानंतर काय झालंय. सो टफ क्वेश्चन हा 15 मार्काला विचारलाय त्यांनी. सो 15 मार्काला ते कुठे गेलेत? क्रिटिकली एक्झामिनवर गेलेत. ओके, डन. आय होप की तुम्हाला एक कळलं असेल ना. क्वेश्चन नंबर अगेन हा इकॉनॉमीचा आहे. मी तुम्हाला डिस्ट्रीब्युशनमध्ये सांगितलंय की इकॉनॉमीला सगळ्यात जास्त 85 मार्काचं वेटेज आहे. LPG नंतर कसं सुधारणा झालं ते आपण. ओके, नाव नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 15. वाढवण बंदर. अगेन कुठलं उदाहरण आहे? महाराष्ट्र. भारताची सागरी क्षमता बळकट करण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल म्हणून कल्पिला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील बंदर पायाभूत सुविधातील संरचनात्मक समस्या स्पष्ट करा. स्ट्रक्चरल. Vadhavan port has been envisaged as a transformative step. Okay, in this context, examine the structural challenges facing India. हे अगेन महाराष्ट्राचं एक्झाम्पल. बरं, तुम्ही बोलाल की काय सर सिलेबसचा पॉईंट बघा. इथं सिलेबसचा पॉईंट आहे. ओके, इन्फ्रास्ट्रक्चर, एनर्जी, पोर्ट्स दिसला. सो त्यांनी करंट प्लस स्टॅटिक मिक्स करून प्रश्न विचारला. ही सवय कोणाची आहे? UPSCची आहे. सो 15 मार्काचे क्वेश्चन टफ होते ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये. ओके, सो दिस इज द हे. नाव क्वेश्चन नंबर 16. आता बघा मी क्लेम करू का? पहा, पोर्टवर लिहिलं होते. समरी नोट्समध्ये 4-5 पॉईंट होते की कमी यांत्रिकीकरण आहे, त्याच्यामध्ये आणखी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम काय, सरासरी टर्न अराउंड वे आपला खूप जास्त आहे. टर्न अराउंड वे म्हणजे काय? आपली जहाज समजा इथं आली तर ती जहाज परत त्याला रिटर्न जायला जास्त वेळ लागतो. सो तिला वेट करायला लागतो. त्याच्यानंतर कनेक्टिव्हिटीच्या त्रुटी आहेत. पोर्ट आहे पण पोर्टपासून मला माहिती की मला मुंबईवरनं पुण्याला यायला एक्सप्रेस वे एकच हे, तर तो जर हे झाला तर संपलं. आणि तो किती जॅम असतो. सो आपण त्याच्यासाठी आपण तो एक प्रॉब्लेम करतोय. विषम वाहतूक, स्क्यूड ट्रॅफिक आहे. ओके, पर्यावरणीय परवानगी त्याच्यामध्ये अडकले. मिसिंग लिंकचा एवढा वेळ का लागतोय? एक्सप्रेसवे, पुणे मुंबई एक्सप्रेसवेमध्ये मिसिंग लिंकला एवढा वेळ का लागला? द रिझन बिंग इज व्हेरी सिम्पल. आता ती पूर्ण होईल पण का लागला? बिकॉज आपल्याला ते इन्व्हायरमेंटल क्लिअरन्स मिळत नव्हता. वेस्टर्न घाटमधनं घालतोय ना. सो अगेन व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन आय कॅन से. ओके, अगेन पुढचा क्वेश्चन बघा. सायन्स. मी तुम्हाला सांगितलं यावेळी सायन्सला त्यांनी खूप हे केलंय. अनालाइज हाऊ रिसेंट डेव्हलपमेंट इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी आर इन्फ्लुएन्सिंग द सोशल, इकॉनॉमिक अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रियालिटीज. 3 वेगळे हे ऑफ महाराष्ट्र. अगेन महाराष्ट्र स्पेसिफिक. अँड एक्सप्लेन हाऊ दिस डेव्हलपमेंट्स आर रिफ्लेक्टेड इन एव्हरीडे लाईफ विथ सुटेबल एक्झाम्पल्स. एव्हरीडे लाईफ सिलेबसचा पॉईंट दाखवतो तुम्हाला. ओके, हां. सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अँड देअर ॲप्लिकेशन इफेक्ट्स इन एव्हरीडे लाईफ. सो प्रश्न विचारलाय की काय एव्हरीडे लाईफमध्ये की विज्ञान तंत्रज्ञान अलीकडील घडामोडींचा महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक किंवा प्रशासकीय वास्तवावर होणारा परिणाम विश्लेषक पद्धतीने स्पष्ट करा. दैनंदिन जीवनात कशा प्रकारे प्रतिबिंबित होतात हे उदाहरणांसह स्पष्ट करा. एखादा टेक्नॉलॉजिकल शोध. ओके, आणि तो डेली यूजमध्ये आपल्याला कसं होतो आणि विथ रिस्पेक्ट टू द रियालिटीज ऑफ महाराष्ट्र. ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये काय लिहिणार आहे तुम्हाला एक्झाम्पल पण आठवले पाहिजे. महाराष्ट्रात असं काय इंडिजिनियस आहे तुम्हाला कळेल की सिडॅक मेन पुण्यात आहे. इंडियन मॅट्रोलॉजिकलचं डिपार्टमेंटचं जे सगळ्यात हायेस्ट सुपर कॉम्प्युटर जे भारतातलं सगळ्यात हायेस्ट काय बोलतात स्पीड आहे त्याचं सुपर कॉम्प्युटरचं ते पुण्यात आहे. ओके, आयु काय आहे. त्याच्यानंतर एक ऑब्झर्वेटरी आहे आय थिंक पुण्याच्या जवळच नाशिकला जाताना हादोड का काहीतरी आहे. तिथं जिओमेट्रिक ऑब्झर्वेटरी आहे 30 RHची. आर यू अंडरस्टँडिंग. सो प्रश्नामध्ये ते कळतंय तुम्हाला की इथपर्यंत काय आठवणार आहे तुम्हाला. आता मी इथं आता आठवू शकतो, मला 4-5 पॉईंट आठवले. ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये प्रेशरमध्ये 11 मिनिटामध्ये आठवणार कमी लिहिणार आहे. सो आता आपल्याला महाराष्ट्र स्पेसिफिक फोकस करायला लागणार आहे गोष्टींना. ओके, डन. क्वेश्चन नंबर 70. अगेन सायन्सचा प्रश्न आहे. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सोशल अवेअरनेस ॲडव्हान्स फील्ड सच ॲज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी. 4 वेगवेगळे विचारले त्यांनी. 4 वेगवेगळे.
15 मार्कामध्ये यांनी काय केलं, यांनी एक गोष्ट केली. आता बघा तुम्हाला दिसतो, तुम्हाला पॉईंट दाखवतो मी तो. हे डायरेक्ट उचललं यांनी, अवेअरनेस इन द फील्ड ऑफ IT स्पेस, कॉम्प्युटर्स, रोबोटिक्स, नॅनो टेक्नॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी आणि रिसर्च रिलेटेड टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. हा डायरेक्ट सिलेबसचा पॉईंट विचारला आणि प्रश्न बघा आता तुम्ही. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ सोसायटल अवेअरनेस रिगार्डिंग ॲडव्हान्स फील्ड सच ॲज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी. ओके, इन महाराष्ट्र अँड डिस्कस द मेजर इश्यूज रिलेटेड टू इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स. म्हणजे काय, माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स, जैव तंत्रज्ञान किंवा नॅनो तंत्रज्ञान यासारख्या प्रगत क्षेत्रामध्ये समाजातील जागरूकतेचे महत्त्व स्पष्ट करा आणि संबंधित बौद्धिक संपदा हक्कांशी निगडित प्रमुख समस्यांची चर्चा करा. डायरेक्ट सिलेबसचा पॉईंट आहे तसा हा पूर्ण. त्याला व्यवस्थित रिफ्रेम केलं, डायरेक्ट प्रश्न विचारला. ओके, डन. क्वेश्चन नंबर, आता बघा ना याच्यात तुम्ही काय काय लिहिणार आहे. म्हणजे तुम्हाला शॉर्ट सब टायटल द्यावं लागले असेल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये कसं, रोबोटिक्समध्ये कसं, बायोटेक्नॉलॉजीमध्ये कसं, आणि प्रत्येकामध्ये 2-2, 3-3 पॉईंट लिहिले तरी मोर दॅन सफिशियंट. ओके, आता क्वेश्चन नंबर 18. सो दिस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल. हे होता डिफिकल्ट आहे ॲक्च्युअली एक्झाम हॉलमध्ये. क्वेश्चन नंबर 18. आता याच्यात तुम्हीच प्रोनाऊन्सिएशन बघा. पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल, प्रदूषक देतो त्याने भरावे. ओके, आपण काय याच्यात जाणार नाहीये. सो पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल या तत्वाची पर्यावरणीय धोरणांमध्ये एकात्मता कशी साधली जाते आणि ते शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांना कसे पाठबळ देते यावर चर्चा करा. डिस्कस हाऊ पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल इंटिग्रेट्स विथ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज. ओके, ठीक आहे. पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल काहींना माहीत असेल, बिकॉज जो UNFCCC झालं होतं त्याच्यामध्ये हे ठरलं होतं. पॅरिस ॲग्रीमेंटमध्ये पण पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल होता. कॉमन बट डिफरन्शियल रिस्पॉन्सिबिलिटी होती. आपले जेवढे वेगवेगळे इलेक्ट्रॉनिक्स वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स आहेत किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचे रूल्स आहेत त्याच्यामध्ये पण पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल आहे की जो पोल्यूट करतो त्याने फेडायला पाहिजे, त्याने त्याच्या बदल्यात द्यायला पाहिजे. आणि त्याचं विचारलं आहे की इंटिग्रेट्स विथ एन्व्हायरमेंटल पॉलिसीज. कसं एन्व्हायरमेंटल पॉलिसीज इंटिग्रेटेड आहे ते, त्याने काय होणार आहे, पोल्युशन कमी व्हायला हेल्प होणार आहे. ओके, अँड सपोर्ट द गोल ऑफ सस्टेनेबल डेव्हलपमेंट. ऑब्व्हियसली काय होणार आहे, जर वेस्ट मॅनेजमेंटमध्ये मी पोल्युटर स्प्रे प्रिन्सिपल करतो तर मला ती बॉटल दिसली तर त्याला, ज्याने ते बॉटल बनवले त्याला ते आता त्याच्यावर तो अति भारी की त्याने त्या बॉटल कलेक्ट करायला पाहिजे, त्याने एन्व्हायरमेंटल पोल्युशन नाही व्हायला पाहिजे. सो ते विचारलंय. क्वेश्चन नंबर 19 बघा. एक्झामिन हाऊ, आता इंटरनल सिक्युरिटीचा आहे. हाऊ एक्झामिन द हाऊ द इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंटरनल सिक्युरिटी थ्रेट necessitate changes in any country's security architecture and institutional response. म्हणजे काय, इंटरनल नेचर ऑफ इव्हॉल्विंग नेचर ऑफ इंटरनल सिक्युरिटी म्हणजे काय, अंतर्गत सुरक्षा धोक्यांचे बदलते स्वरूप कोणत्याही देशाच्या सुरक्षा संरचनेत आणि संस्थात्मक प्रतिसादात कोणते बदल आवश्यक ठरवते याचे प्रशिक्षण करा. सो इंटरनल सिक्युरिटीचे जे चेंजेस झाले, काय चेंज करायला लागलं आपल्याला नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी फॉर्म करायला लागली 2008ला. आपल्याला इन्फोर्समेंट डायरेक्टरेट फॉर्म करायला लागलं. आपल्याला रेव्हेन्यू इंटेलिजन्स विंग फॉलो करायला लागली, म्हणजे फॉर्म करायला लागली. व्हाय, बिकॉज इंटरनल सिक्युरिटीचे प्रॉब्लेम चेंज झाले. आर यू अंडरस्टँडिंग? हा तो प्रश्न होता की काय केलंय नेमकं, की एखाद्या कंट्रीला त्याचं सिक्युरिटी आर्किटेक्चर कसं चेंज करायला लागतं. सो अर्बन नक्सलिझममुळे आपल्याला पोलिसांना त्याच्याबद्दल ट्रेनिंग द्यायला लागली. सो त्याच्यामुळे 2026ला आपण नक्सलिझम ऑलमोस्ट नील करू शकलोय, असं मी नाही सांगत आहे, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचं म्हणणं आहे. टफ क्वेश्चन आहे ॲक्च्युअली एक्झाम हॉलमध्ये. कुणी काय म्हणू द्या बाहेरून की किती सोपं आहे, काय नाही, विचार करून. ओके, क्वेश्चन नंबर, लास्ट क्वेश्चन आहे आपला 20. Analyze the role of border management agencies and technology measures in addressing security challenges in border regions. म्हणजे काय सांगायचं, सीमावर्ती भागातील सुरक्षा आव्हाने हाताळण्यात सीमा व्यवस्थापन संस्थाची भूमिका. म्हणजे BSF, CRPF तर नसतं सीमेवर, BSF, ITBP, त्याच्यानंतर SSB, आसाम रायफल्स पण CAPF मध्ये येतं. की त्यांचं कसं ते लिहायचं होतं की कसं अनालाइज द रोल ऑफ बॉर्डर मॅनेजमेंट एजन्सीज अँड टेक्नॉलॉजिकल मेजर्स. कसं ड्रोन्सचा कसा यूज होतोय, इलेक्ट्रिक फेन्सिंगचा कसा उपयोग होतो, रडार जॅमिंगचा कसा उपयोग होतो, हे सगळं त्याच्यामध्ये लिहावं लागलं असतं. सो अगेन ॲक्च्युअल एक्झाम हॉलमध्ये इट विल बी लाईक की चॅलेंजिंग आहे कसे 2-3 डायमेन्शन प्रोड्यूस करायचे. सो ओव्हरऑल क्वेश्चन पेपर पाहून तुम्हाला काय कळालं? ओके, दिस इज ओव्हरऑल क्वेश्चन पेपर. 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत.
पहिली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवायची, वरवरचा अभ्यास करून MPC क्लिअर होणार नाही, पहिले डोक्यात घाला. नाही तर अभ्यास करू नका, कंबाईन करा, उगाच वेळ वाया घालू नका. बिकॉज UPSC पोरं तुम्हाला कच्चे चावतील, मी सांगतोय तुम्हाला. हे त्यांच्यासाठी खूप कॉमन सेन्स आहे. 2-2, 3-3 वर्षापासून प्रिपरेशन करून बसले, त्यांचं विचाराची करायची पद्धत ती झाली आहे. दुसरी गोष्ट, ह्या वर्षी मला प्रिपरेशन करायचं लागेल तर मला राईट स्ट्रॅटेजी लागेल, राईट मेंटरशिप लागेल, मला व्यवस्थित लिहिता लागेल, मला डेली आन्सर रायटिंग करायला लागेल, त्याशिवाय हे होणार नाही. मला ब्रेन स्टॉर्मिंग करायला लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मला असं उचलल्या नोट्स आणि वाचलन झालं पण पेपरच्या 10 दिवस आधी असं करून चालणार नाही. काय ते अजून पेजेस भरवायचे, युनिव्हर्सिटी लेवलची एक्झाम नाही, MPSC सांगते डोंट कम्पेअर MPSC विथ युनिव्हर्सिटी एक्झाम्स. हे MPSCने इंडिकेशन दिलंय, बघा आम्ही काय करतोय. बाकीच्या PCSचे पेपर पण एवढे टफ नसतात, UPPCSचे पेपर टफ आहेत, त्या लेवलला आपण जायचा प्रयत्न करतोय, डायरेक्ट UPSC लेवलला टच करायचा प्रयत्न करतोय. काय पाहिजे आणखीन तुम्हाला? सो माझी हे सेशन एंड करताना एक तुम्हाला कळकळीची विनंती, इथपर्यंत तुम्ही ऐकत असाल, आला असाल तर मला यूट्यूबला सांगा की सर तुम्हाला म्हणजे की सर काय इम्पॉर्टन्स आहे, जे मी सांगतो त्याचं खरं तुम्हाला पटतंय का. आणि प्लीज मन लावून अभ्यास करा. काही प्रॉब्लेम असेल तर या, कदाचित तुम्हाला मी आज नाही भेटलो तर उद्या भेटेल, पण असं होणार नाही की आम्ही तुम्हाला भेटलो नाही, तुम्ही ॲडमिशन घ्या नका घेऊ. इट्स अबाउट की तुमचे वर्ष वाचले पाहिजे. कळतंय? ही सिस्टीम राहणार आहे, तुम्हाला ह्या सिस्टीममधनं बाहेर पडायचं आहे. खूप मोठं वाक्य बोललोय मी. सो प्लीज प्लीज सांगतोय मी तुम्हाला, याच्यावर लक्ष द्या, व्यवस्थित अभ्यास करा, मगपच्या मागे पळू नका, मार्केटमध्ये कोण काय सांगतं ते पळू नका, बघू नका. व्यवस्थित स्वतः ॲनालिसिस करा. सुज्ञ आहेत तुम्ही, लहान नाही आहेत, आणि व्यवस्थित प्रिपरेशन करा. आपण भेटूयात परत नेक्स्ट टाईम. थँक्यू. दिस साईड धनंजय फ्रॉम प्रयास. बाय बाय.